नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आशिगर आणि तुम्ही बघत आहात आशिगर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण कैनर वाडूपाडा या ठिकाणी गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले ते पण सोबत होते आणि ते ठिकाणी जाऊन ना 100 रेशन कार्ड वाटप करण्यात आले ते ठिकाणी. आणि ते ठिकाणी जाऊन आणि त्या ठिकाणी जे काय विनोद निकोले आमदार त्या ठिकाणी माणसांना थोडंसं मार्गदर्शन करत असताना या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल. आणि रेशन कार्ड वगैरे त्या ठिकाणी वाटप करण्यात वगैरे आलेले आहे ते थोडीशी या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल. तर व्हिडिओ तुम्ही शेअर पाहिजे नागा तर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन नसतील माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आणि पूर्ण व्हिडिओ सांगून आम्हाला कमेंट करून की समजा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. सर्व आपले पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या जुन्या कॉम्रेड ये इथे तसेच आपल्या विभागाचे आपले लढावचे कार्यकर्ते चंद्रकांत गोरखाना, त्याचप्रमाणे अनु आपल्या सरपंच नूतन राजेश केशव सर्व आपले पदाधिकारी नेरे. रेशन कार्डचा विषय गेले 75 वर्षापासून आपला रेशन कार्डचा विषय काय सुटत नाही आहे, बरोबर ना. पण ठीक आहे, काय का होईना आपण आंदोलन घेतो. खरं म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल मोठी सरकारने 5 किलो धान्य फुकट द्यायला लावलेलं आहे ना. कोणा तुझ्या एका माणसाला कुठं दिला, एका माणसाला हा ऐका एखादी योजना समजा बंद करायची ठरवली सरकारने तर पहिलं फुकट देत. तुम्हाला फार बरं वाटतं का आता सरकारने फार आम्हाला म्हणजे बरा म्हणजे फुकट द्यायला लावला, तर त्या गोष्टीवर तुम्ही जाऊ नको. कोण आता चल साधा एक गणित आहे की मी आहे ना, माझा भाऊ बाजूला माझ्या भावाचं घर आहे, मी त्याला देईन काय फुकट? नाही देणार. समजा 100 रुपये उसने घेतले तो सांगेल व्यवहाराने. समजा मी त्याने जर मला 100 रुपये दिले तो मला परत सांगेल. समजा मी त्याचा लहान भाऊ आहे किंवा समजा त्याचा मोठा भाऊ आहे तो मला सांगेल, अरे दादा 100 रुपये घेतलं असतं काही देशील तुम्हाला अजून, विचारेल तो का नाही. नाही तर मग आपल्या वडिलांची समजा जमीन 2 खात्र्या तर ते 2 खात्र्यावरची 2 भावाचे गोळे डोक्या फोडत, बरोबर ना. हा, तर त्याच्याकरता फुकट जी वस्तू दिली जाते त्याच्या पाठीमागे एक स्वार्थ त्या माणसाचा, आणि तो हळूहळू तुम्हाला फुकट देईल आता तुम्हीच सांगितलं का आता तसं तिच्या पण कमी करायला लावला. म्हणजे रेशनची व्यवस्था म्हणजे जी रेशन दुकान आहे ती पूर्ण तर बंदच करून टाकायचं असं सरकारचं धोरण आहे. हा, त्याच्याकरता यो आपल्याला एक काय सांगत तसं ते तुकडा एक टाकते ना आपल्याला भिकारीला कसा तुकडा टाकते त्या प्रकारची ही गोट आहे. आमचा हक्क काय आहे रेशनचा की सरकारने आम्हाला 35 किलो धान्य 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो दराने आम्हाला दिलं पाहिजे. विकत द्या आम्हाला, फुकट नको देऊ. हा, पण 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो रेशनचं धान्य दुकान कसं खात्यावर पैसे रेशन देणार. हा, आणि बाजारात समजा 10 रुपये किलो तांदूळ आहे तर तुम्हाला 10 रुपये खात्यावर येतील आज, आणि उद्या तुम्ही बाजारात गेला तर ते तांदळाचा किलो 20 रुपये होईल, तर 10 रुपये तुम्हाला तुमच्या खिशात टाकावे लागतील, बरोबर ना. तुम्हाला सरकारने आज तुमच्या बँक खात्यावर समजा एका किलोचे 10 रुपये दिले, तुम्ही बाजारात गेल्या आणि बाजारात तेच तांदळाचे किलोचे 20 रुपये असेल तर 10 रुपये तुम्हाला खिशातून टाकावे लागतील ना. हा, म्हणून आपण सरकारला घसा फोडून असा एक पण पक्ष
एकाने इलेक्शनच्या वेळेस ती कमलाचा फुल पण हिंड ना. हा हिंड त्याला विचारायला लागेल आता येईल ना तर तुम्हाला जाब विचारायला लागेल का की फुल दिलेलं फुल कैसा है. ते दोन भावाची भांडणं झाली का ते मोठ्याचे दोन मोठं पोर हा ते ना ते बारक्याला म्हणजे ते काकासले कुठत ते हा तोडला तो काकास काय सांग माहित आहे काय थांबा तुम्ही अजून 4-5 वर्ष वाट हेरा माझं 2 पोर वाढत आहात. कोणाच्या भरोसा सांगतो माझा जो पोरगा उद्या वाढणार आहे जो तरुण होईल तो माझी धुरा सांभाळेल. सांगा ना तो आज तुझं 2 मोठं लिखू सांगतोय मला कुठे जायचं काय माझं 2 पोर वाढून देस मग मी सांगत आहे. त्याच्यामुळे हे तरुण पोरांवर आम्ही जबाबदारी देणार. तुम्ही घ्या जबाबदारी. आमच्या गावामध्ये ठीक आहे काय विकास रस्ता करू आम्ही ती माझी जबाबदारी आहे तुम्ही करून देईल. रस्ता करून द्यायची जबाबदारी माझी आहे. नूतन आहे राजेश ग्रामपंचायत सदस्य आहे केशव आहे लोकप्रतिनिधी आम्ही आमची जबाबदारी रस्ता आम्ही बनवून देऊ. पण गाव असं ठेवायचं. गावामध्ये सुधारणा काय अरे तुम्ही थांबा ना. गावामध्ये सुधारणा काय की आम्हाला बोरिंग किंवा ही पाण्याची व्यवस्था करून द्या. आम्हाला विजेची व्यवस्था करून द्या. आम्ही त्याच्यातून बोरिंग मधून पाणी खेचून वरती आणू आणि आमच्या जमिनीमध्ये भाजीपाला लावू आणि भाजीपाला ढालू त्या शहरामध्ये नेऊन विकू आम्हाला 2 पैसे मिळतील. याला विकास सांगायचा. म्हणजे 100 मधली जी बिल्डिंग झाली त्याला विकास नाही सांगायचा आपण. माझं घर आज कुणाचं आहे ठीक आहे त्याला विटा लावून व्यवस्थित चांगलं छोटंसं घर बनवेल. माझ्या मुलांना चांगलं शिक्षण या जमिनीतून जो उत्पन्न घेईल आणि असे पण आपण कामावर जातो ना कुठेतरी छोटे मोठे काम कंपनीत आपण करतो. उमरगावला कामाला जाणार आहे तिकडं भरून जातात माझ्या घराकडून रोज त्या भरून जातात इको. आमच्याही गावातल्या पोरी जातात मी विचारतो कधी कधी काय पगार कुठं काय सांगा 8,000 रुपये नाही गाडीचा भाडा कुठं तर सांगा 4,000 तर तुझ्या हातात कुठं कृष्ण 4,000. तुम्ही मध्ये बाजारात गेले का 200 रुपये किलो टमाटर झाला होता माहित 200 रुपये किलो टमाटर 4,000 मध्ये माणूस जगेल काय नाही जगू शकत. त्याच्यासाठी पण आम्ही लढतो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपले युनियन आहेत लाल कोट्याची युनियन आहे. आम्ही भांडतो आम्ही लढतो. थर्मल पॉवर मध्ये 1000 कामगारांना आज 35,000 रुपये पगार आम्ही करून दिला लढून भांडून केसेस अंगावर घेऊन. त्याच्यामुळे आजच्या ह्या रेशन कार्डच्या वाटपाच्या ह्या मीटिंग मध्ये मला हे सांगावं तुम्हाला भाग पडला की याच्या पुढे सर्व वाढूपाडा ना वाढूपाड्याचे तरुण मला पुढे दिसले पाहिजे. सर्व तरुणांनी पुढाकार घ्यायचा.